जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपने मोठा इतिहास रचला आहे। 2017 चे सगळे रेकॉर्ड मोडत भाजप पुन्हा एकदा राज्यात नंबर 1 चा पक्ष ठरला। खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही आकडेवारी जाहीर करताना विरोधकांना जोरदार धक्का दिला आहे। राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निकालाचं चित्र जवळपास स्पष्ट झालं असून बहुतेक ठिकाणी महायुतीची सत्ता येणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं। छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, सिंधुदुर्ग, धाराशिव, सांगली, परभणी आणि सातारा या 7 जिल्हा परिषदांमध्ये भाजप नंबर 1 वर आहे। रत्नागिरी आणि रायगडमध्ये शिवसेना तर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस नंबर 1 वर आहे। कोल्हापूर आणि लातूरमध्येही महायुती आघाडीवर आहे। 2017 मध्ये भाजपला जिल्हा परिषदांमध्ये 141 जागा मिळाल्या होत्या। यावेळी आतापर्यंतच्या निकालानुसार भाजपने थेट 236 जागा मिळवत जुना रेकॉर्ड मोडला आहे। पंचायत समित्यांमध्ये ही भाजपने मोठी मजल मारली असून 2017 मध्ये 284 जागा असताना यावेळी भाजपने आतापर्यंत 410 जागा जिंकल्या आहेत। 125 पंचायत समित्यांपैकी सुमारे 50 समित्या भाजपकडे, 26 शिवसेनेकडे, 23 राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता वर्तवली जाते। उर्वरित काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाकडे मर्यादित समित्या राहतील। एकूण महायुतीने 100हून अधिक पंचायत समित्या जिंकल्या असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं। या निकालातून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची मानसिकता दिसून येते। नगरपालिका, महापालिका आणि आता जिल्हा परिषद निवडणुकांमधून सरकारच्या कामावर जनतेने शिक्कामोर्तब केल्याचं फडणवीस म्हणाले। भाजप शहर, निमशहर आणि ग्रामीण भागात नंबर 1 चा पक्ष ठरल्याचं आता स्पष्ट झालं असून विरोधकांमध्ये इच्छाशक्तीचा अभाव असल्याची टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे। दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।